पूजा हो दत्त गुरु दिन रात, पूजा हो दत्त गुरु दिन रात। सौख्य शांतीचा प्रसाद मिळतो, सौख्य शांतीचा प्रसाद मिळतो। दत्त गुरु पूजनात, पूजा हो दत्त गुरु दिन रात, पूजा हो दत्त गुरु दिन रात। ब्रह्मा विष्णू सवे महेश्वर, त्रैमूर्तीचे रूप मनोहर। ब्रह्मा विष्णू सवे महेश्वर, त्रैमूर्तीचे रूप मनोहर। अनुसूयेच्या सदनी भूवर, रमले आनंदात। पूजा हो दत्त गुरु दिन रात, पूजा हो दत्त गुरु दिन रात। श्यामल नयनी प्रेमळ दृष्टी, सदा कृपेची करीती वृष्टी। श्यामल नयनी प्रेमळ दृष्टी, सदा कृपेची करीती वृष्टी। भक्त जनांच्या पाठीवरती, फिरवी कोमल हात। पूजा हो दत्त गुरु दिन रात, पूजा हो दत्त गुरु दिन रात। प्रसन्न होऊनी दत्त दिगंबर, उद्धरिती हे सर्व चराचर। प्रसन्न होऊनी दत्त दिगंबर, उद्धरती हे सर्व चराचर। अत्रिनंदन करुणासागर, नित्य सो स्मरणात। पूजा हो दत्त गुरु दिन रात, पूजा हो दत्त गुरु दिन रात। सौख्य शांतीचा प्रसाद मिळतो, सौख्य शांतीचा प्रसाद मिळतो। दत्त गुरु पूजनात, पूजा हो दत्त गुरु दिन रात, पूजा हो दत्त गुरु दिन रात। दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे। दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे। दत्त दिगंबर दैवत माझे। अनुसूयेचे सत्व आगळे, अनुसूयेचे सत्व आगळे। तिन्ही देवही झाली बाळे, झाली बाळे। त्रैमूर्ती अवतार मनोहर, त्रैमूर्ती अवतार मनोहर। दीनोद्धारक त्रिभुवन गाजे, दत्त दिगंबर दैवत माझे। तीन शिरे कर सहा शोभती, तीन शिरे कर सहा शोभती। हास्य मधुर शुभ वदनावरती, हास्य मधुर शुभ वदनावरती।
जटाजूट शिरी पायी खडावा भस्म विलेपित कांती साजे दत्त दिगंबर दैवत माझे सर्वांगी सुंदर उठे दुराची कंठी धरते माळ मुक्ता कराची देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव दत्तापाची परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुमची जरा हिरे जाणी मुकुडा शोभा तू बरा मृत्यूती नुपुरे चरणी नागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर पंवर वंदना शौर्य सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सतना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव लंबोदर बोलवती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा जय दुनियाच्या निर्मळ वाहे जुजुळा जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नेनी विशाळा आदांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूती ते उदळ शीतकंठ निळा एकता शंकर शोभे उमा वेल्लाळा जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव दैवी जय सागर मंथन बैठले त्या माझी अवती तावळते उठले ते द्वारसुरपण प्राशन केले निराकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर परिवळत सुंदर मदनारी पंचानन मनमोहक पुण्यसुतकारी षट्कोटी देवी वाचे उद्धारी
ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी। आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान। झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी। निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी। रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली। रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली। झुळूक कोवळी चंदना सारखी, कोवळी चंदना सारखी। निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी। सात जन्मांची लाभली पुण्याई, सात जन्मांची लाभली पुण्याई। सात जन्मांची लाभली पुण्याई। पालखीचे भोई म्हणून जाहलो, पालखीचे भोई। शांत माया मूर्ती पहाटे सारखी, शांत माया मूर्ती पहाटे सारखी। निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। वाट वळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी। वाट वळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर
डोळ्यात गंगा जाहली बोलकी डोळ्यात गंगा जाहली बोलकी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंदाने घान आम्ही भाग्यवान आनंदाने घान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
आले भगवंत बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात त्यांचा लागे नांत त्यांचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खंडवाचा नाद घुमतो माझ्या कानात कशाला ठेवायचं लगा काय माणूस
भव्य स्वरूप होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत टाकत होते भगवंत ते अत्रिनंदन आले भजनात त्यांचा लागेना अंत त्यांचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त त्यांचा मेळा होता त्यांच्या संगत खंडवाचा नाद घुमतो माझ्या कानात भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खंडवाचा नाद घुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत गुरुदेव दत्त तुमची मूर्ती ध्यानात श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ पुढे जरा काय पैसे पाठव मला फोन कर श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्रीपादवल्लभ दिगंबर दिगंबर श्रीपादवल्लभ दिगंबर 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 श्रीपादवल्लभ दिगंबर
दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा गणवाक्षरेणं स्नापयामि दधिग्रावानो अकारिशं जिष्णोरस्वस्य वाजिना सुरभिनो मुखात्करानं प्राणायुज्यतारिजदः ओम श्री गुरुदत्तात्रेय नृसिंह सरस्वती देवताभ्यो नमः। ओम दग्नं स्नापयामि शुक्रमसे जेतोजिरसि जेतोषि वसुवितो पुनत्वचित्रेण वसवितोत पुनत्वचित्रेण मधुपर्ति वसञ्जः। ओम श्री गुरुदत्तात्रेय नृसिंह देवताभ्यो नमः। कृतेनां स्नापयामि मधुवादार्दायन्ते मधुक्षरन्ति सिन्धवा मार्मीन सस्तुषति मधुनक्त मुदोषसे मधुत्पातिवरज मधुजीवनस्तुना पिता मधुमानो बृहस्पति मधुवास्तु सूर्या मर्द्विका भगवन्तुना। ओम श्री सांबाय नमः। मधुरं स्नापयामि स्वादुपावस्य दिव्याय जन्मने स्वादुरिद्राय सुविन्दुराम्ने स्वादुर्मित्राय वर्णाय बृहस्पति महादाभ्य। ओम श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। दग्र शर्कराय स्नापयामि। हर ओम हर ओम नमो श्री सांब सदाशिवायभ्यो नमः। श्री गुरुभ्यो नमः। मेधा वाच शंभवे नित्य मृत्युंजयाय नमोस्तुते। नमो गौरीनाथाय शरणागत वत्सल नमो नमः। नमो रूपहीनाय नमो अनंतमूर्ते। नमो विश्वरूपाय नमो अनंतमूर्ते। नमो रूपहीनाय नानारूपाय ते नमः। ओम नमो निष्कलंकाय ओम नमो निर्गुणाय ते। ओम नमो निर्विकाराय शांताकाराय ते नमः। ओम नमो निष्प्रपंचाय नमः शांतात्मकाय ते। ओम नमः कालरूपाय कालातीताय ते नमः। ओम नमो श्री महेशाय सर्वधाराय ते नमः। ओम नमः पुण्यरूपाय पुण्यातीताय ते नमः। ओम नमो श्री महेशाय ओम नमो जलमूर्तये। ओम नमो अग्निरूपाय ओम नमो वायुमूर्ते। ओम नमो ओंकाररूपाय द्विक्षरूपाय ते नमः। ओम नमः कालरूपाय यज्ञरूपाय ते नमः। ओम नमः बाणरूपाय इंदुरूपाय ते नमः। ओम नमः सर्वरूपाय शरण्याय नमो नमः। हरि ओम अस्य श्री रुद्रस्य प्रश्नस्य विष्णुवचन्दस्य भगवान ऋषि संगर्जन मूर्ति स्वरूपो यो सावादित्य परम पुरुषस्य एष रुद्रो देवता अग्नि कर्तुजर्माया मृष्टिकाया कुंचतरुद्रीय जपाभिषेके च योर्विनियोग। ओम सकल रुद्राध्याय श्री रुद्रो देवता एका गायत्री चंदा घोरा पापकाशिनी तया नस्तनवा शन्तमया गिरिशन्ताभिषाकशे या भीषुं गिरिशन्तस्ते विवर्षस्तवे शिवा गिरिपुत्रता कुरुमाहि कुन्तीं पुरुषं जगता शिवेन वचसा त्वा गिरिशा च वदामसे यथा न सर्वमि जगदा यक्ष्मगुं सुमनाः सदा अद्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्यभिषका आई गुच्च सर्वान् जपयन्त सर्वान् यातु धान्य असो यस्ताम्रो अरुणत बभ्रू सुमङ्गला ये चेमागुमुद्राभितो दिक्षो श्रितासस्वैशाकुमे धीमहि वृद्धाय च सवृद्धे च नमाग्र्याय च प्रथमाय च नमाश्वे च चिराय च नमश्चिक्र्याय च शिव्याय च कूर्म्याय च वसन्याय च नमस्रोजाय च दिव्याय च। ओम नमः शिवाय। हर ओम नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमो ऊर्ध्वाय च कल्याय च नमो श्लोक्याय च वसन्याय च नमन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च आश्रयनाय च श्रद्धाय च नमः शूराय च विदते च नमो विनये च वर्धने च विमये च गमने च नमः श्रुताय च श्रुते नमः। श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा जय पांडुरंगा रखमाई वल्लभराईचा वल्लभ भावे जीवलगा जय देव विठ्ठले माझे माहुलिये विठ्ठले माझे माहुलिये देवावरी करे हो 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 देवावरी कर ठेवली वाट मी पाये देवा वाट मी पाये ये हो विठ्ठले माझे माहुलिये ये हो विठ्ठले माझे माहुलिये आलिया देविया आती भाई स्वानरिहागच्छति पूजा ग्रहानमे ओम कनकाय नमः स्वाहा अग्नेय स्वाहा ओम कनकाय नमः स्वाहा अग्नेय स्वाहा ओम रक्षाय नमः स्वाहा अग्नेय स्वाहा ओम दृढनाय नमः स्वाहा अग्नेय स्वाहा ओम सुप्रभाय नमः स्वाहा अग्नेय स्वाहा ओम रूपाय नमः स्वाहा अग्नेय स्वाहा ओम अंतरिक्षाय नमः स्वाहा अग्नेय स्वाहा ओम प्रजापतये नमः स्वाहा अग्नेय स्वाहा ओम भो स्वाहाय नमः स्वाहा अग्नेय स्वाहा ओम भो स्वाहाय नमः स्वाहा अग्नेय स्वाहा ओम भो स्वाहाय नमः स्वाहा अग्नेय स्वाहा ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम गणपतये नमः स्वाहा अग्नेय स्वाहा ओम श्रीमोदाय नमः ओम तन्मे गर्भसम्भूतं विद्युत्कान्ते समप्रभं कुमारं सिद्ध्य संजमंगलं प्राणमाम्यं ममाय नमः स्वाहा अग्नेय स्वाहा तन्मे गर्भसम्भूतं विद्युत्कान्ते स्वाहा ओम प्रियंगूलिकाशामरूपेण प्रतिमुदं सौम्य सौम्य गुणपितं तमुदं प्राणमाम्यं मुदाय नमः स्वाहा अग्नेय स्वाहा यंगूलिकाशामरूपेण प्रतिमुदं सौम्य सौम्य गुणपितं तमुदं प्राणमाम्यं मुदाय नमः स्वाहा अग्नेय स्वाहा यंगूलिकाशामरूपेण प्रतिमुदं सौम्य सौम्य गुणपितं तमुदं प्राणमाम्यं मुदाय नमः स्वाहा अग्नेय स्वाहा ओम विष्णुवे नमः स्वाहा अग्नेय स्वाहा ओम लक्ष्मी नमः स्वाहा अग्नेय स्वाहा ओम दत्तात्रेय नमः स्वाहा नमः स्वाहा ओम दत्तात्रेय नमः स्वाहा शिवाय नमः स्वाहा ओम दत्तात्रेय नमः स्वाहा अक्षरमुक्ताय नमः स्वाहा ओम दत्तात्रेय नमः स्वाहा नमः स्वाहा ओम दत्तात्रेय नमः स्वाहा जन्माशाय नमः स्वाहा ओम दत्तात्रेय नमः स्वाहा कृष्णाय नमः स्वाहा ओम दत्तात्रेय नमः स्वाहा शंकरणे नमः स्वाहा ओम दत्तात्रेय नमः स्वाहा कृष्णाय नमः स्वाहा ओम दत्तात्रेय नमः स्वाहा
स्वाहा दत्तान्तवर्जिताय नमः स्वाहा ओम दत्तात्रेय नमः स्वाहा गणेशाय नमः स्वाहा ओम दत्तात्रेय नमः स्वाहा गुणकाकाय नमः स्वाहा ओम महाकाले नमः स्वाहा ओम क्रीं कालिकाय नमः ओम महालक्ष्मी नमः स्वाहा ओम क्रीं कालिकाय नमः महासरस्वती नमः स्वाहा ओम क्रीं कालिकाय नमः भवानी माते नमः स्वाहा ओम क्रीं कालिकाय नमः शिवादेव नमः स्वाहा ओम क्रीं कालिकाय नमः चंद्रभैरवाय नमः स्वाहा ओम क्रीं कालिकाय नमः भैरवाय नमः स्वाहा ओम क्रीं कालिकाय नमः भैरवाय नमः स्वाहा ओम क्रीं कालिकाय नमः हर ओम भर्गस्य तस्य सर्वव्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ब्रह्मगायत्री देवताय नमः स्वाहा ओम क्रीं कालिकाय नमः ब्रह्मगायत्री देवताय नमः स्वाहा ओम क्रीं कालिकाय नमः ओम क्रीं कालिकाय नमः ओम गुरुदेवताय नमः स्वाहा अग्नेय स्वाहा ओम ग्राम देवताय नमः स्वाहा ओम अग्नेय स्वाहा ओम स्थान देवताय नमः स्वाहा ओम अग्नेय स्वाहा ओम आस्थ देवताय नमः स्वाहा माझे मन सोयीरा सजन दत्त माझा एका जनार्दनी दत्त हा विसावा
मारो मजसी आधारो दत्त राज विठ्ठल ओम श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः। वंशी विभूषित करा नवनीरदाभास पीतांबरा तरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरे। महायोग पीठे तठे भीमरथां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त मानन्। कसं असतं व्यक्तींचं बघा, आणि त्यांच्यामुळं आमच्या गावाचं नाव आमच्या पंचक्रोशीतच नाही, त्यापुरतच मर्यादित नव्हे, मी म्हणतो तालुक्यापुरतच मर्यादित नव्हे, आमच्या जिल्ह्यापुरतच मर्यादित नव्हे, राज्यापुरतं मर्यादित नव्हे। महाराज तुम्हाला सांगतो, त्यांचं नाव पूर्ण भारत देशामध्ये, त्यांच्यामुळं आमच्या भारताचं नाव, आमच्या गावाचं नाव त्यांच्यामुळे पूर्ण देशात पोहोचलं। मला कौतुक वाटतं, वा वा वा, खरंच मला खूप त्यांचा म्हणजे असं काय म्हणतो प्राऊड फील होतं। इंग्लिश मध्ये प्राऊड फील, आय एम प्राऊड ऑफ यू म्हणतात ना, इंग्लिश मध्ये प्राऊड फील होत आहे ना, म्हणजे अभिमान वाटतो आपल्या गावातल्या। आपण गावात असल्या आपल्याला किंमत कळत नाही, गावात असल्यामुळे गावात जिथं पिकतं तिथं विकत नाही, गावात असल्यामुळे गावात किंमत कळत नाही। पण ज्यावेळेस आपण गावातनं बाहेर जातो त्यावेळेस आपल्या गावातला जर कोणी भेटलं तर आपल्याला आनंद होतो का नाही, होतो का नाही। जर आपण जिल्ह्याला गेलो, जिल्ह्यातनं राज्यातनं जर बाहेर गेलो तर आपल्याला काय होतो, अरे अरे महाराष्ट्राचा का, वा वा आम्ही पण महाराष्ट्राचे। मग कुठलं हो तुम्ही, मी सातारा जिल्हा, असं का, मी पण सातारा जिल्ह्यातलं, वा वा काय आपले, आणि तुमचा तालुका हो, मी कोरेगाव तालुक्यात, तुम्ही, मी पण कोरेगाव, मग तर छाती अजूनच पडते। आणि मग गाव जर आसपास निघालं मग वा 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 आपण मिळून जाऊ, असं असते है ना। आपल्या गावातलं जर नाव, आपल्या गावचं नाव जो कोणी जर असं बाहेर देशात पोहोचवत असेल तर त्याला विनम्र अभिवादन केलं पाहिजे आपण सर्वांनी, है ना। असो त्यांची खूप कीर्ती व्हावी, है ना, आणि त्यांना दत्तप्रभू नरसिंह सरस्वती स्वामी असाच मार्ग दाखवत एवढे आपण काय करू, त्यांच्या दत्तप्रभूंच्या चरणी काय करू, विनम्र प्रार्थना करू, आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांची अशीच उन्नती वाढत राहू। एवढं बोलून आपण कीर्तनाला काय करूया, सुरुवात करूया। विठ्ठल ब्रह्मांड नायकाचे परम भक्त दत्त उपासक है ना, खूप दत्तांची
ज्याची उपासना केली असे असणारे शांत. गुरुजी या पुढं. आमच्या गावातील भाव आले आदरणीय. दत्तात्रय चोपदार उभे दोन्ही करकटी असा बघा. दत्तात्रय महाराज एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये चोपदाराचं काम करायचं. दत्तात्रय बाबू एवढी मोठी बघा नाथांची. चोपदाराचं काम कोण करत होतं? दत्तात्रय चोपदार उभे दोन्ही कधी कर. दत्तात्रय महाराज चोपदाराचं काम करायचे. कुणाच्या वाड्यात? नाथांच्या वाड्यात. हो. नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष देवानं काय काय करायचं? कावडीनं पाणी ज्यांच्या घरी भरायचा. दत्त महाराजांच्या घरी कोण भरायचं पाणी? साक्षात भगवान. नाथ महाराजांच्या घरी साक्षात भगवंत विष्णू आहे ना. साक्षात पाणी भरायचं. ते रांजण अजून पण पैठणला जावा. रांजण जो आहे तर साधा सुद्धा नाही. 21 फूट खोल रांजण आहे तो. आणि त्याला खाली छिद्र आहे. त्या छिद्रातनं पाणी वर्षभर जिरपत राहतं. ते जाऊन गोदावरीला भेटतं. त्या पाणी जिवंत होईल. मग सुरुवात आईपासून केली. नाही आई लागली की हा तुम्ही घेता का? नाही हो, मी जर गेले तर माझ्या आपत्तींचं कसं आहे? त्यांना आता म्हातारपणी कोण सांभाळायचं? हा नाही मी नाही घ्यायचं. आता माझं राहिले किती दिवस, त्यांना कोणी सांभाळणार? मग गेले त्या मुलाच्या वडिलाकडे. वडिलाला नाही हा माझं झालंय पण मी गेलो तर हिला सगळी मारते आली आहे ना, मी नाही घ्यायचं. मग बायकोकडे गेला. बायकोला वाटला तुम्ही घ्या. हा हो मी कसं घेऊ? मी जर घेतला असतं पण आता हे पोरं बारकी आहेत. मी कसं पिऊ? मी जर गेले तर ह्याला आईची माया बाप देऊ शकतो का? ह्याला आईची माया बाप देऊ शकतो का? मी कसं पिऊ औषध? मी जर पिली तर माझी पोरं अनाथ होते आहे ना. मग पुत्राकडे गेला. लहान मुलं होते. लहान मुलं आम्ही काढताय आमचं खेळणे पण मेला तर मरू द्या आम्हाला काय, पण आम्ही कुठे देऊ? आहे का? ते साधू मुनीने काय केलं? त्याला असं हलवलं. उठ बाबा उठ. लोकांना वाटलं साधू म्हणला मी पेतो. आणि साधू पेले. लोक वाट बघत बसले आता हे कधी मरतोय साधू. लोक साधूच्या मरणावले डबलेले असतात. मला कळतच नाही का बरं? बाबा आम्ही कुणाचं कधी वाईट केलंय का? आता कुठलाही महाराज असो, स्वामी असो किंवा भक्त असो आहे ना, कुणाचा मठ असला, लोक एवढं सिद्ध वाटोळ कधी होते, कधी ऍक्सिडेंट होते, कधी गाठ. लोक साधूच नाही डबलेले असतात. हेच कळत नाही मला काय आहे की साधूंच्या वर. असो जाऊ द्या. लोकांना वाटलं आता हे साधू जातोय का काय म्हणून सगळेजण काय झालं वाट बघले. साधू म्हटला मी मारणार नाही, माझ्याकडे लय सिद्धी आहे. आणि म्हणलं ह्यात काय विष नव्हतं, ह्यात दूध होतं, साखर होती. मी परीक्षा. मग त्यांनी हात केला त्याला आणि तो उठून बसला. त्यावेळेस त्याला कळलं की कोणच कोणाचं नसते. म्हणून नाथ महाराजांनी काय सांगितलंय? दत्त माझी माता. हे समजावणं सांगितलं. एवढं सांगितलं. आता सरळ सांगतो तुम्हाला. दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू. आपल्याला दुसऱ्या चरणात सांगतात मला तारून नेणारा गुरु आहे. ऐका लक्षात घ्या. आता तुम्ही गुरुचरित्र पारायण केलंय. इकडे बघा. त्यात आपल्याला तारणारे गुरुचरित्रामध्ये सांगितलंय आपल्याला तारून नेणारे कोण आहेत? दत्तप्रभू आहेत. आपल्याला तारून नेणारे भगवान राम आहेत, विठ्ठल आहेत है ना. तारून नेणारे, वाट दाखवणारे. हो का? ज्यांनी गुरुचरित्र वाचलं ना त्यांचं चरित्र संपन्न राहतं. ज्यांनी गुरुचरित्र वाचलं ना त्यांचं चरित्र संपन्न राहतं. आणि जे नाहीत वाटत मग त्यांच्या चरित्रात काय अवस्था होती बघतोय आपण. तसं गुरु श्री गुरु दत्त हे वाट दाखवणारे आहेत. म्हणून दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू. वाट लावायला लय असते, दाखवणारे कमी असतात. वाट लावायला किती असतात? भरपूर असतात त्यांना वाट लावणारे. हा एखाद्याला वाट विचारली तर इकडे जावा, इकडे जायचं म्हणून इकडे जावा वाट लावायची.
है ना. म्हणून दत्त माझा तारू आणि मदशी आधारू दत्तराज, मला आधार देणारा दत्त आहे म्हणून म्हणतात. आता लोक पण नको, दत्त माझे जन, दत्त माझे मन. जन पण नको आणि मन पण नको, कारण मन दुःखी होते या लोकांमुळे. मला सांगा, लोक चांगलं केलं तरी वाईट म्हणतात, वाईट केलं तरी. आता मला सांगा बाबा, तुम्ही आता समजा असं कल्पना करा, तुम्ही बेरोजगार आहात है ना. तुम्ही कितीतरी एज्युकेशन क्वालिफाईड झाला, तुम्ही एमपीएससी टॉपर आहे, युपीएससीच्या एक्झाम तुम्ही क्लिअर केल्यात, पण तुम्ही इंटरव्ह्यू मधून बाहेर निघाला, तुम्हाला नोकरी लागना. नको तुम्हाला, नको कुणाला तर दुसरी नोकरी लागना. आणि त्याला जर मी नोकरी लावली, महिना 15-20 हजार लावली नोकरी, कशात लावली, असं तर फॅक्टरीत लावली नोकरी. हा लोक काय म्हणणार, चाललं. आणि जो दुसऱ्या दिवशी वा आता 50,000 पगार आहे, नोकरी लावली, वा महाराजांनी किती चांगले केले, माझ्या पोराला लावलं, हो किती चांगले केले. आणि दुसऱ्या दिवशी हो नाही, पण कदाचित त्याचा जर मशनीत जाऊन मृत्यू झाला, तेच लोक काय म्हणणार आहेत, कशाला रे त्या महाराजांना नोकरी लावला असेल, बेरोजगार होता बरा होता की. आता त्या महाराजांना नोकरी लावली म्हणून मिळाला, कोण आलं जिम्मेदार. दत्ताजी तुम्ही एखाद्याला ड्रायव्हिंग शिकवली 4 व्हीलर, त्याच्यावर त्यांचा जर रोजगार चालू लागला तर ठीक आहे. आणि त्याचा जर ऍक्सिडेंट ड्रायव्हिंग मध्ये झाला तर कोण होता शिकवणारा, दत्ताजी का. कशाला आमच्या याला गाडी शिकवली. मला सांगा, म्हणून हे लोकांचं कितीही चांगलं करा, तुम्ही काही करा, जे जन वंदिती ते त्याची निंदा करते, हा शास्त्रप्रमाणे आहे. म्हणून नको, मग मन दुःखी होतं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, दत्त माझे मन, दत्त माझे जन. माझे मन पण दत्त आहे, माझे जन पण दत्त आहे, म्हणून मला काहीच नको. आणि सोयीरा सज्जन, पाहुणे रावळे नको. आपलं नाव बदनाम करायला कारण कोण असतो, आपली पाहुणे. आता कोणाचं लग्न ठरत नसलं, गेलो एखाद्या पाहुणे आणि लग्न ठरलं, हो कशाला देत आहे ते बाई, लय येड आहे ते विष्णू घ्या, महादेव घ्या, कृष्ण घ्या. सगळ्यांनी जागेवरूनच पुष्पवृष्टी करायची आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज डॉक्टर सर्वभक्ताभिमान सातग्राम निवासी श्री गुरु सरस्वती स्वामी महाराज की जय. जय श्री महाकाली माता की जय. नमः पार्वती पते. परब्रह्माचा पारणा युगायुगी हारत, परब्रह्माचा पारणा मार्गशीर्ष ही यात्रा भरती भक्त प्रभूंची माहुरा. मार्गशीर्ष ही यात्रा भरते भक्त प्रभूंची माहुरा. अपार संख्या प्रभू भक्तांची, अपार संख्या प्रभू भक्तांची झाली ती लोटांगणा. युगायुगी हारत, परब्रह्माचा पारणा. युगायुगी हारत, परब्रह्माचा पारणा. टाळण्यातही जोपती देव भक्त जनांना पाहण्याची. टाळण्यातही जोपती देव भक्त जनांना पाहण्याची. जय घोष होत प्रभूंचा, जय घोष होत प्रभूंचा. दत्त दत्त श्रीनामना युगायुगी हालतो, परब्रह्माचा पारणा. युगायुगी हालतो, परब्रह्माचा पारणा. देवा होती नर नारी हे बंधन करून, नर नारी हे बंधन करून करती तुझ प्रार्थना. युगायुगी हालत, परब्रह्माचा पारणा. युगायुगी हालत, परब्रह्माचा पारणा. नामंगल नाना गीत भक्त जाती प्रभुदेवा.
देवांची नाना मंगल नाना गीते भक्तही गाते प्रभू देवांची सुरवर मुनिवर पुष्प वर्षती सुरवर मुनिवर पुष्प वर्षती तुमच्याही प्रभू चरणा युगायुगी हारतो परब्रह्माचा पारणा युगायुगी हारतो परब्रह्माचा पारणा पावन करती सर्व जीवांची क्षणभर पुण्य व्यापन पांचाळेश्वर बोज युगायुगी हारतो परब्रह्माचा पारणा युगायुगी हारतो परब्रह्माचा पारणा पंचकृष्णाची वंदन करून अभय मागितो मी तुझला पंचकृष्णाची वंदन करून अभय मागितो मी तुझला ऋषी सुतई भवदासाला ऋषी सुतई भवदासाला विसरू नको तू दयागणा युगायुगी हालतो परब्रह्माचा पारणा युगायुगी हालतो परब्रह्माचा पारणा Thank you.
सिद्धी चव्हाण आणि थोडेसे ऍडजस्टमेंट करा Thank you.
आम्ही सेवेला इथं येऊन 1.5 वर्ष पूर्ण झाले आणि या मार्गात आल्यापासून आमच्या घरातील सर्व समस्या नाहीसे झाले आणि सगळ्यांना दवाखाना रोज काही ना काहीतरी चालू असायचं. दवाखाना एकाचा झाला एकाचा झाला एकाचा पूर्ण दवाखाना आता या सेवेत आल्यापासून कुणाचा सुद्धा दवाखाना आता सध्या नाही. आणि मेन म्हणजे माझ्या मोठ्या मुलाला डोक्याचा त्रास होता आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की त्याला कायमची गोळी कायमची गोळी ठेवायची म्हणून सांगितलं होतं. पण ह्या सेवेत आल्यानंतर
आमचे 11 गुरुवार पूर्ण झाल्यावर अभिषेकचे तिथनं पुढे माझ्या मुलाचे आता 1.5 वर्ष झाले, एक सुद्धा गोळी नाही. पण डॉक्टरांनी असं सांगितलं की परत तपासायला गेल्यावर ह्याला आता कुठल्या सुद्धा गोळीची म्हणजे आवश्यकता नाही आणि पूर्ण त्याचा त्रास बंद झाला. म्हणजे ते त्रास दाखवला नाही. एवढी म्हणजे दत्त महाराजांची कृपा आमच्यावर. आणि तुम्ही पण मनापासून सेवा करा, तुम्हाला पण तुमच्या सेवेचं फळ नक्कीच मिळेल. आणि आमच्यावर एवढी वाईट करणी केली होती की माझ्या दोन्ही पोरांना एकदम असं मंद करून टाकलेलं. कोण पाहुणे आले की बोलत नव्हते, परत पाहुणे स्वतःहून घरी येऊन बोलत होते, पण आमची मुलं एक सुद्धा शब्द बरा का सुद्धा विचारत नव्हतं कुणाला, बोलला तरी सुद्धा. पण आता आम्ही ह्या सेवेत आल्यापासून आम्ही जरी हिथं असलो आणि आमच्या घरी कोण पाहुणे असले तरी त्यांना चहा पाणी बरा आहे का नाश्ता वगैरे सर्व माझी पोरं 2 मला मुलं आहेत तीच बघतात आता सध्या. पण एवढा माझ्या महाराजांचा महिमा आहे का नाही की बस सांगावं तेवढं नाही, अजून भरपूर आहे पण वेळ नाही आपल्याकडे तेवढा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, जय श्री महाकाली माता की जय. चला, माझे नाव संभाजी पांडुरंग वरेकर, मी 32 शेवाळाचा राहणार आहे आणि मी आर्मी मध्ये आहे. पहिली गोष्ट तर आता की मला यातल्या या सगळ्या गोष्टीचा मला पहिल्यांदा विश्वासच वाटत नव्हता की माझ्या घरी हा त्रास आहे. हे मला असं मला समजत नव्हतं की बाबा हे असं असेल किंवा असं बी असू शकतं. पहिली गोष्ट तर ज्या वेळेला असं वाटत होतं की कोणतरी मला म्हणायचं धोका आहे, मी म्हणजे आवर्जून त्या विहिरीमध्ये जाऊन पाणी प्यायचा आणि लोकांनी जावं बघा मला काय झालं. पण ज्या ठिकाणी आर्मीमध्ये ड्युटी करताना नको त्या ठिकाणी स्मशानात सुद्धा रात्री जाऊन झोपायचं, बरं लोक म्हणायची झोपायला नाही, मी म्हणायचं काय होतं बघा मला. पण ज्या वेळेला ती वेळ आली माझ्यावरती त्यावेळेला मला कळलं की काय असू शकते आणि काय असतो त्याचा प्रभाव आणि किती त्याचा त्रास होतो आपल्याला. आणि ह्या गोष्टीचा हे त्रास तुम्ही आता डोळ्याने पुढे पाहताय, हे काय डोळ्यांनी करत नाहीत किंवा ह्यांना कोणी सांगितलेलं नाही की बाबा या तुम्ही पुढे आणि पुढे गोष्ट करा, सगळ्यांच्या पुढे सगळ्यांना दाखवा नाही. हा आपल्या दत्तगुरूंचा महिमा आहे, हा 7 गावचा महिमा आहे. प्रवीण महाराज झाले, ताई झाले, यांची मुक्ती जर पाहिजे असेल तर सगळ्या शक्तीने शांत बसायचं, तोंडात आवाज येईल त्याला मुक्ती कॅन्सल. हा आता सगळ्या गोष्टीचा आपल्याला हा त्रास आहे हे त्यावेळेला इथे आल्यानंतरच आपल्याला कळतो. आणि दत्तगुरूंची ज्यावेळेला आपण भक्ती करतो त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून येतात की नेमकं काय होतं, आपल्याला त्रास कुठून होतो, आपल्याला चांगल्या काय गोष्टी आहेत, वाईट काय गोष्टी आहेत, शक्ती काय असते, वाईट शक्तीचा त्रास काय किंवा काय आपल्याला प्रॉब्लेम होतो हे समजून येतं. तर सगळ्यांनी मनापासून भक्ती केल्यानंतर लवकरात लवकर या सगळ्या त्रासातून मुक्त होऊन आपण चांगली गोष्ट करू शकतो. एवढंच मला सांगणं मला तुमच्यासाठी विनंती करायची, सर्वांनी भक्ती करावी आणि 7 गावाच्या देवस्थानला सगळ्यांनी मनापासून या गोष्टीचा विचार करावा आणि हे करावं. एवढं सांगायचं मला येते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्राथमिक शिक्षक आहे. कसं आहे की काही गोष्टी आपण मान्य करत नाही, पण हे तरी मान्य केलं पाहिजे की जे जसं जगात चांगलं आहे तसं वाईट पण आहे, जसं चांगलं आहे तसं वाईट पण आहे. आपल्या कुटुंबामध्ये कलह, भांडणं, आर्थिक नुकसान, मानसिक शारीरिक आजार अशा अनेक घटना घडतात किंवा अचानक आकस्मिक मृत्यू होणं अशा बऱ्याच घटना घडतात. पण यामागची कारणं आपल्याला कळतात पण खूप वेळ झाल्यानंतर. परंतु या ठिकाणी आल्यानंतर फक्त नामस्मरण आणि अभिषेक एवढीच सेवा केल्यानंतर त्या सर्व वाईट शक्तींना एक मुक्ती मिळते आणि पूर्ण कुटुंबाला आपल्याला शांतता, सुख, समृद्धी लाभते. मलाही अतिशय 9 महिन्यात चांगला अनुभव आलेला आहे. खूप त्रास होता आणि तो त्रास फक्त नामस्मरणाने, फक्त नामस्मरण आणि अभिषेक, दुसरं इथं काहीही केलं जात नाही. अंधश्रद्धेचा तर विषयच नाही. अशा पद्धतीने इतकं छान पद्धतीने इथं कार्य चालू आहे आणि हे कार्य प्रवीण महाराजांच्यामुळं आणि गौरीताईंच्यामुळं अनेक कुटुंबांना या ठिकाणी सुख, शांतता लाभत आहे. तरी आपण सर्वांनी या ठिकाणी उपासना करण्यासाठी किंवा श्रद्धा ठेवून भक्ती करण्यासाठी निसंकोचपणाने सहभागी व्हा आणि त्या ठिकाणी या चांगल्या कार्यामध्ये आपण नक्कीच सहभागी व्हायला अशी आशा करतो. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री महाकाली माता की जय.
आम्ही जत मधून येतो, जत सांगली जिल्हा. आणि मला 4 वर्ष झालं संचार होता. आम्ही गंगापूरच्या वाऱ्या करत होतो जर पौर्णिमाला. आणि पडत्या पावसात सुद्धा आम्ही लेकरं घेऊन पौर्णिमा करत होतो. तर आम्ही येऊन 1 वर्ष झालं आणि माझा संचार थांबला आहे. आणि आमच्या सासूबाईंना कॅन्सरचा आजार होता, ती शक्तीनेच केलं होतं. पण आता कॅन्सर बी नाही आणि काहीच नाही. असा अनुभव आहे. फक्त इथं येऊन सेवाच करायची आणि पूर्णपणे विश्वास ठेवा एवढंच. आणि एवढीच लेकरं घेऊन आम्ही पडत्या पावसात वाऱ्या केले त्या. फक्त कसं आहे माहितीये का, जिथं गुरु आहेत ना तिथंच फळ मिळत असतं. त्यामुळे जे महाराज सांगतात त्याप्रमाणे सेवा करत जावा एवढंच आणि विश्वास ठेवा. आणि मला 4 वर्ष झालं संचार होता. आम्ही गेल्या दत्त जयंतीला आम्ही सेवेला होतो. ह्या वर्षी मला पूर्णपणे बरं झालं आहे. आणि ह्या वर्षी आमची 2री जयंती म्हणजे मला काही सुद्धा झालं नाही. तुम्ही बघतायच आता मी व्यवस्थित आहे. आणि एवढं सांगायचं की विश्वास ठेवा आणि संचार झाला एवढं काही घाबरायचं नसतं. त्यांना समजून घ्यायचं जावं एवढंच. आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माता मा काली की जय. मी जवळ 7 मध्ये 6 महिने राहिलो. माझ्या मिसेसला जवळ 6 ते 7 वर्ष त्रास होता. चला सांगा देवाच्या कृपेने आता चांगलं झालं ना, रडू नका. 6 ते 7 वर्ष आम्ही पूर्ण दवाखाना केलं, कुठे आम्हाला फरक पडला नाही. सपत्रा बसले या व्यक्तीने आम्हाला इथं आणलं. इथं आल्यावर शक्ती मुक्ती झाल्या. माझा व्यवसाय लेखले 30 ते 40 किलोमीटर लांब एवढा अंतरावर माझ्या व्यवसायाची रोपवाटिका आहे. तर मला महाराजांनी त्यांच्या भागातले मला ऑर्डर दिल्यात आणि पायथ्याने यांच्या भागातले दिल्या, जेणेकरून तू रोप बी दे, तुझा व्यवसाय बी कर, माझं दर्शन बी घे. माझं एकच म्हणणं आहे, सर्वांनी नॉनव्हेज मात्र खाऊ नका. नॉनव्हेज पूर्ण बंद करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय. आता दर गुरुवारची इथे संचाराचं कार्य होते. संचार म्हणजे काय बऱ्याच लोकांनी माहित नाही. आता दत्त महाराजांचा पहिला अवतार आणि 2रा अवतार, हे दत्त महाराजांचा 3रा अवतार आहे. नरसिंह सरस्वती महाराज हे गंगापूर मधलं स्थान आहे. गंगापूर मध्ये संचार होते बघा. बरेच लोक गेले असतील गंगापूरला. ज्यांना बाहेरची बाधा होते, आता बाधा म्हणजे काय बऱ्याच लोकांनी माहित. आता हे काही लोक म्हणतात मानसिक रोगी असतील, पण ज्यांना त्रास होतो हे त्यांना समजते फक्त काय त्रास आहे. म्हणजे आता एखाद्याला आपण म्हणतो की बाबा एखाद्याला भूल बाधा लागली म्हणून, कोणी आत्महत्या केली बाबा, कोणी फास लावून घेतलाय, कोणी औषध केलंय, त्यांचा पिशाचित जन्म होतो. तर हे फक्त दत्त महाराजच कार्य आहे. चला संचारवाले पाठीमाग बसलेले, पाठीमाग आवाज येतो का? पाठीमागच्या ओ मावशी, हा हात मुठी बंद करा, आमचा हात घालून तुम्हाला अनुभव येईल. दत्त महाराज आहेत का नाही हे बघायचं असेल तर अनुभव घ्या. मुठी टाका आतमध्ये, डोळं बंद करा, डोळं बंद करा, डोळं बंद करा. सर्वांनी पाठीमाग, सर्वांनी डोळं बंद करा. पूर्ण संचार घ्या. 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 दत्त महाराज पूर्ण संचार घ्या. पूर्ण संचार घ्या. ज्यांना मुक्तीला जगायचं मुक्ती महाराज कृपा करा. पूर्ण संचार घ्या. पूर्ण संचार घ्या. पूर्ण संचार घ्या. कृपा करा. पूर्ण संचार घ्या. पूर्ण संचार घ्या. पूर्ण शांत घ्या. पूर्ण शांत घ्या महाराज कृपा करा. पूर्ण शांत घ्या. पूर्ण शांत घ्या. पूर्ण शांत घ्या. बघा महाराजांचं कार्य म्हणजे हात सुद्धा लावायला लागत नाही तुम्हाला. स्वतः दत्त महाराज संचार घेतात आणि एवढं शक्य होईल. महाराज कृपा करा. पूर्ण शांत घ्या. पूर्ण शांत करा महाराज.
पूर्ण शांत होऊ द्या, पूर्ण शांत होऊ द्या, पूर्ण शांत करा, पूर्ण शांत करा, पूर्ण शांत करा.
Thank you.
करुणी पुनीतना हनुमान मरदा गंगम गारे नाना पुनीतना ममूर्ति ममताई आनंदाई रब पुनीतना जालाने करुणे आता राजा में पुनीतना मन्नारासना मोचे गोंदे मुक्तर में मत पुनीतना गोंदे से विभजे चोले पुस्तका पुनीतना नामा पुनीतना 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 सुंदर आवे तुमसे गाने पुनीतना अगर तुम अपने सुखा से पुनीतना अपना एक कृष्ण मिले तुमको वरन पुनीतना आगे जाने जाते विद्वाई पुनीतना आगे जाते अच्छा हो पुनीतना कृष्ण मेला से सरया पुनीतना मेला काशी यात्रा का पुनीतना नन्ना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा